पत्नीच्या अनैतिक संबंधात पती अडचण ठरत असल्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील एमआयडीसी परिसरात घडली आहे। याबाबत मारेकरी पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आली। अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील एमआयडीसी परिसरात तुषार सिंधू चौधरी वय वर्ष 37 राहणार मारवड तालुका अमळनेर हल्ली मुकाम प्रताप मिल अमळनेर या व्यक्तीचा अनैतिक संबंधातून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे फरार झालेल्या संशयित आरोपी प्रियकरासह मृताच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। याबाबत सागर चौधरी वय वर्ष 35 राहणार दोंडाईचा जिल्हा धुळे आणि मृताची पत्नी पूजा तुषार चौधरी असं दोघांना अटक करण्यात आली आहे। अमळनेर शहरातील प्रताप मिल परिसरात तुषार चौधरी हा तरुण पत्नी पूजासह वास्तव्यास होता। गुरुवारी 5 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपासून तुषार त्यांच्या ओळखीचा असलेला सागर चौधरी याच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथे गेले होते। त्यावेळी दोघांनी सोबत दारू पिली। दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला। यामध्ये दारूच्या नशेत सागर चौधरी यांनी तुषारच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करून पसार झाला, तर दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत तुषार हे घरी पोहोचले नव्हते। दरम्यान शुक्रवारी 6 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता तुषार यांचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील एमआयडीसी परिसरात आढळून आला। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला। तुषार चौधरी यांच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आले। त्यानुसार पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली। अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर चौधरी याला त्याच्या गावातून शिंदखेडा येथून अटक केली आहे।